नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण GMC कोल्हापूर चा जो पेपर झालेला आहे 19 मे 2025ला, तर त्या पेपरमध्ये दुसऱ्या शिफ्टला म्हणजे सेकंड शिफ्टला जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत आणि फर्स्ट शिफ्टच्या आलेल्या प्रश्नांच्या ॲनालिसिसचा व्हिडिओसुद्धा आपल्या VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मुद्रांक विभाग ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. सुरुवातीला आपण कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते त्याची माहिती पाहूयात आणि नंतर शेवटी GKचे 16 प्रश्न मी घेणार आहे, जे की ॲक्च्युअलमध्ये GMC कोल्हापूरच्या 19 मे 2025च्या पेपरमध्ये सेकंड शिफ्टला आलेले आहेत. तर शेवटी आपण GSचे 16 प्रश्नसुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इंग्लिशमध्ये पहा. इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँकवर प्रश्न आले होते, म्हणजे रिकाम्या जागा भरा. त्याच्यामध्ये आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स हे टॉपिक महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर पॅसेज पण आला होता, सिनॉनिम्स, अँटोनिम्स आले होते, एरर आले होते. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीसुद्धा त्यांनी विचारलेलं होतं. मी परत सांगत आहे, शेवटी GKचे 16 प्रश्न घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठी व्याकरणामध्ये त्यांनी समानार्थी शब्द विचारले होते, विरुद्धार्थी शब्द विचारले होते, वाक्यातील चूक शोधा ते विचारलं होतं, वाक्प्रचारावर प्रश्न होता, शब्दसंग्रह याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता आणि व्याकरणाचा भाग नव्हता. आता गणितमध्ये पहा. गणितमध्ये बोट व प्रवाहावर एक प्रश्न होता, वयवारीवर एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर शेकडेवारीवर सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. नफा तोटावर एक प्रश्न होता, सरळ व्याजवर एक प्रश्न आला होता, मिश्रणवर एक प्रश्न होता, सरासरीवर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर वर्तुळ चौकोन दोघांचा क्षेत्रफळ मिळून एक प्रश्न होता. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन म्हणजे पदावलीवर 3 ते 4 प्रश्न होते. त्याच्यानंतर बैठक व्यवस्थेवर 6 जणांची सरळ रेषेतील उत्तरकडे तोंड म्हणजे एकच माहिती दिली होती आणि त्या माहितीवर 5 प्रश्न होते. इनइक्वॅलिटीवर 2 प्रश्न होते, तर्क व अनुमानावर 2 प्रश्न होते आणि ABCD म्हणजे अक्षरमालेवर 3 ते 4 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. आता आपण GKचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात. आता पहा, सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे? तर सध्या एकूण 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. असा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या सध्या एकूण 11 भाषा आहेत. 2024मध्ये 5 भाषांना दर्जा प्राप्त झाला. त्याच्यामध्ये आपली मराठी ही जी भाषा आहे तिलासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेली पहिली भाषा ही तमिळ भाषा आहे. त्याच्यानंतर बँकिंग सुधारणेचे जनक कोणास म्हणतात? तर नरसिंह यांना बँकिंग सुधारणेचे जनक असं म्हटल्या जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर छत्रपती संभाजी महाराज, मी शिवाजी महाराज बोललो. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मवर्ष कोणतं? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा 1657मध्ये झालेला आहे. कुठं झालेला आहे? तर पुरंदर किल्ल्यामध्ये. पुरंदर हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा तालुका आहे, जो की या पुरंदर किल्ल्यावरूनच नाव प्राप्त झालेलं आहे आणि पुरंदर या तालुक्याचं मुख्यालय मात्र सासवड हे आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा पुणे जिल्ह्यात शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. मला वाटतं शिवनेरी जुन्नरच्या जवळ येतं. इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जो फॉर्म असतो त्याचे नाव काय? तर इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जो फॉर्म असतो ना त्याला ITR असं म्हटलं जातं. सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? सध्या भारतामध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. 6वा प्रश्न आहे, सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा ही 10 वर्षे आहे. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा ही आहे. भारत देशाला कोणत्या देशाची सीमा लागून नाही? तर भारताला जपानची सीमा लागून नाही, पर्यायामध्ये जपान होतं. मग लागून कोणाकोणाची आहे? तर पाकिस्तानची आहे, अफगाणिस्तानची आहे, चीनची आहे, नेपाळची आहे, भूतानची आहे, म्यानमारची आहे आणि बांगलादेशाची आहे. सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेशाला लागून आहे.
त्याच्यानंतर लेटेस्ट GI टॅग संबंधी एक प्रश्न होता. धरण कोणत्या नदीवर आहे त्याच्यावरही प्रश्न होता. अभयारण्यावर एक प्रश्न होता, जे अभयारण्य नॉर्थ ईस्टमधील होतं. त्यांना समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी गुंतवणूक मर्यादा किती आहे असा एक प्रश्न होता. दिनविशेषवर सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. त्याच्यानंतर एका दशकामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 20,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण? तर तो खेळाडू आहे विराट कोहली, की त्याने एका दशकामध्ये म्हणजे 10 वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर 20,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चालू घडामोडीवर बरेच प्रश्न होते. अजून एक प्रश्न होता, ILO ही संयुक्त राष्ट्राशी संबंधित एक संघटना आहे. यामधील L या अक्षराचे फुल फॉर्म काय आहे? तर L म्हणजे लेबर आणि ILOचा लॉंग फॉर्म काय होतो? तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना असं तिला म्हटलं जातं. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. अवघ्या 500 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.